बोल, सापडला? माझं पावित्र्य, माझं प्रेम हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला माहितीये? मग हे संकट माझ्या पदरात का टाकलंस? का माझी परीक्षा बघायची ठरवलीस? पण नाही, माझी तयारी आहे. त्यांच्या मनात जे काही आहे ते वादळ झेलायची तयारी आहे माझी. त्या वणव्यात स्वतःला झोकून द्यायची तयारी आहे माझी. पण त्यांच्या मनात नक्की काय आहे हे कळू तर दे. त्यांना एकदा तरी बोलू दे. एवढीच कृपा कराई, एवढीच कृपा कर. अहो, कुठे निघालात तुम्ही? प्लीज प्लीज माझ्याशी बोला ना. असं नेमकं काय घडलंय की तुम्ही माझ्याशी बोलणंच टाकलंय? हे बघ, तुमच्या मनात जर काही खदखदत असेल ना तर प्लीज मला सांगा. आपण दोघं मिळून सोडवूया ना तो प्रॉब्लेम. पण प्लीज प्लीज माझ्याशी असं नका वागू. प्लीज. नात्यांमध्ये विश्वास मोठा असतो की पुरावा, असं विचारलं होतंस ना मला. पण जेव्हा विश्वासाला वारंवार तडा जातो तेव्हा मग पुराव्यांशिवाय काहीही उरत नाही. हाँ बोल प्रिया. ऑल वेल? वेल कधीही वर्स्ट होऊ शकतं. आशिष, आत्ता सुरुवात झाली. शेवट होईपर्यंत वेल म्हणू नाही शकत आपण. अगं आता तर सत्यजितने माझा आणि मंजिरीचा फोटो पण पाहिलाय ना, आणि तो तिला तिथेच सोडून निघूनही गेला. तो सत्यजित मुधोळकर आहे. डू यू नो, तो तुझ्याकडे येतोय. तुझा पत्ता काढलाय त्याने. इथे येऊ दे ना. येऊ दे ना म्हणजे येणारच आहे. आता ब्रह्मदेव जरी आला ना तरी थांबू नाही शकणार त्याला. येऊ दे ना मग. मी काय घाबरतो की काय त्याला? हा तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, तो तुझ्याकडेच ठेव. ती जागा नाहीये तो दाखवायची. नाहीतर त्याला खरं काय आणि खोटं काय ते कळायला वेळ नाही लागणार. जर त्याचा तुझ्यावर विश्वास बसला नाही ना तर तो तुला उभा कापेल. तो आशिष, प्लीज तू सावध राहा. मंजिरीचा अजूनही तितकाच जीव आहे माझ्यावर.